नमस्कार मित्रांनो, ट्रेक विथ अभि या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा जो आमचा ट्रेक असणार आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे म्हणजेच कळसुबाई। आज आम्ही सर करणार आहोत आणि या ट्रेकची खासियत म्हणजे आम्ही हा ट्रेक पूर्णपणे रात्री सर करणार आहोत आणि वरती गेल्यावर कॅम्प लावून सकाळी उठून महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असा सूर्योदय बघणार आणि तुम्हाला पण दाखवणार। तर गाइज प्लीज स्टे ट्यून। तुम्हाला मी इंट्रोडक्शन देतो आमच्या मेंबर्सचं। हा आमचा सुजल। खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, खरंच खूप थंडी आहे। आम्ही दादापासून जसं कसारा लागले त्यापासून आम्हाला खूप थंडी लागला। खरं तर आम्ही ठाण्यापासून आलोय। आता टाइम झालाय, टाइम काय आला किरणदा? 9 वाजलेत। हे पूर्ण बारी गाव आहे, तुम्हाला जे लाईट्स वगैरे दिसत आहेत बघू शकतात। अरे या ठिकाणी आम्हाला पार्टनर भेटलाय, हे आमचा किरण दादा। तर ट्रेक कर किरण, हात वर कर फक्त। तर हा ट्रेक आम्ही पूर्णपणे नाईट ट्रेक करणार आहे। रात्री पूर्ण हा सर करणार आम्ही कळसुबाई। त्यानंतर तिथेच वरती कुठेतरी एक जागा बघून तिथे कॅम्प लावणार आणि कॅम्प लावला थोडं तिथं आराम करणार। त्याच्याने नंतर मग वर चढणार आणि सकाळी आम्ही महाराष्ट्रातला सर्वात सुंदर असा सूर्य उदय बघणार आणि तुम्हाला पण दाखवणार नक्कीच। गावाच्या पाठीमागून असा रस्ता आहे, जास्त सुखरूप। हा चला बाबा, ठाण्यावरून चल। बाबा नमस्कार। नमस्कार नमस्कार। चला, तर बाबांनी आम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिली आहे की कसं जायचंय पुढे आणि काय। खरं तर गावातल्या लोकांचा जर तुम्हाला सपोर्ट असेल किंवा त्यांची माहिती कशी जाणगी असते, कारण की ते इथे राहतात, तुम्हाला सोपं पडेल जाण्यासाठी। बाबांनी आम्हाला सोप्यारीते जाण्याचं सांगितलंय, पण इथं खूप लाईट आहेत, पण बघू। बाबांनी आम्हाला खूप काळजीपूर्वक सांगितलं। बाबांनी एक ऑफर पण केली आम्हाला की तुम्ही इथं त्यांच्या इथे टेंट लावा आणि सकाळी 4 वाजता जावा। पण कसं आम्ही एक्सपिरियन्स आहेत, त्याच्या आधी पण आम्ही खूप ट्रेक केले। कळसुबाई शिखर या ठिकाणी हा रस्ता पुढे जाण्यासाठी। गावामध्ये वारकरी म्हणून आले। शेतातून आम्ही जात आहे पुढे पुढे। तो बघा आमचा टेंट, जी पिशवी दिसते तुम्हाला ती आमची टेंट आहे। नाईट ट्रेक करताना लाईट्स असणं गरजेचं आहे। चांगल्या क्वालिटीच्या लाईट्स ठेवा, 100-200 रुपयाच्या वापरू नका आणि रस्ता चुकवू नका। सरली गाईच या ठिकाणी जे मंदिर आहे कळसुबाईचं पायथ्याशी, त्या ठिकाणी आलोय। थोडासा रस्ता हरवलेलो पण आलोय। होऊ शकतात मंदिराच्या अवशेष आणि हे ते देवीचं मंदिर पायथ्याशी आहे। बघा, नवरात्रीमध्ये इथे खूप गर्दी असते या देवीच्या इथे। हे पायथ्याशीचं मंदिर आहे आणि पुढे बहुतेक दिसणार नाही पण दाखवतो। ते जी टॉर्च चालली म्हणजे तो गेट आहे तिथे, तिथून वरती गेल्यावर ते जिथं कळसुबाई गेलेली टोकावर, तिथे आतापर्यंत महाराष्ट्र सर्वात उंच शिखर कळसुबाईचा मेन गेट आहे। तर टॉर्च इम्पॉर्टंट आहे, खरंच इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। बघा वरपर्यंत जायला लाईट लावल्या, त्यांनी सोय केली तशी, पण मार्किंग जर नीट केली असते तर बरं पडलं असतं। फक्त या गेटपर्यंत यायला, याच्या पुढे बहुतेक काय नाही होणार असं ते बोलले गावाले की ह्याच्या पुढे रस्ता नीट आहे। तर ही ती कमान। मी थोडा स्टॉक घेतलाय त्या दुकानात, थोडं लिंबू पाणी, बिस्किट वगैरे आहेत। बॅटरी आमची डीम झाली, चार्जिंगला लावले। ही अशी पोरं असतात ना निष्काळजी, जी चार्जिंगला लावत नाही आणि वस्तू घेऊन येतात। नाकलीचे बॅगा यांच्या मोठ्या मोठ्या, कामाची नाही, तर बॉडी आहे। पुढे आय थिंक आम्हाला अजून 2 तास लागतील काढायला। नॉनस्टॉप चढणार आहे आता, नो ब्रेक। खातो थोडंसं बिस्किट वगैरे। बापरे, डबा चिरलेला आहे, बघू शकतात। वाव,
किती हुशार, किती हुशार माणूस, लय हुशार माणूस आहे हा. कुठून आणलं तुझ्या घरच्यांनी? अरे मम्मीने तसं दिला, कॉमन सेन्स गोष्ट आहे. बिना अकलीचा माणूस चोखच घेऊन आलाय बिनकामाचं. चोखोच मॅगी आणली आणि भांडण आणले या माणसाने. मित्रा जरा तोंड टाकतो आणि मॅगी आणली, भांडण आणलं, त्याला बोललो आग कशी लावायची काय माहिती बोलतो. बघीर आहे जो अंधारात बिलदात चाललाय, त्याला असं वाटतं की तो काळा आहे म्हणून तो, आणि तो चित्ता समजतो स्वतःला जॅगवार, ज्याने त्याला अंधारात पण दिसेल, न बघता चाललाय. हे भारेगाव आमचा ट्रेक चालू आहे. नेक्स्ट पॉइंट टी लाईट. पुढे तसं बघायला गेलं तर सिम्पल आहे पण लॉंग आहे. लांब लांब पायऱ्या वगैरे तर काही नाही, हळूहळू नाकाने श्वास घेत तयार झाले. हे बघा, हे यांचं ज्ञान देत आहेत. अरे येडांना सेम रस्ता आहे, तो काय जोडलेलाच तरी हा पडलेला. मग तू ये ना. अरे तू शिवकारी 40 शिव्या खाण्यातच गेले. तुम्हाला मी रस्ता त्याची एक स्टोरी सांगतो. तसं बघायला गेलं तर करोडो स्टोऱ्या आहेत, पण एकच सांगेल या व्यक्तीबद्दल, जी हिरवी बॅग आहे भाई, हा तो पुढचा नाही, पुढचा इंजिनियर आहे, पाठचा जाऊ द्या. छोटीशी गडावर, गड ना सॉरी शिखरावर तर कॅम्प लागलाय. लोक आलेत, काही पोलीस बंधू आहेत. आपला मित्र तोंड धुवायचा प्रयत्न करतोय, बहुतेक त्याला गरज नाहीये. तिथून थोडं अजून वरती जायचंय. मला राईट दाखवतो. हा ती राईट थोडी दिन झाली पण दाखवतो. हे बघा शेवटची रेलिंग, शेवटच्या मानव निर्मित लोखंडी पायऱ्या. त्याच्यानंतर आपल्याला देवीचं मंदिर दिसेल, कळसूबाईचं. पायऱ्या थोडं कठीण आहेत, हळूहळू चढावं लागेल. तर मित्रांनो, खुशखबर आहे, आपण या ठिकाणी कळसूबाई शिखराचा टॉपचा पॉइंट रीच केलेला आहे. पुढे बघू शकता तो झेंडा, हा ती पुढे चढतायत. खूप मोठा आणि थोडासा हार्ड ट्रेक होता. हे जे मंदिर, कळसूबाईचं मंदिर, हा जो झेंडा फडकतोय तुम्हाला दाखवू शकतो किती हवा आहे आता. हे मंदिर आहे पूर्ण वारली चित्रकला दाखवली गेली आहे. सकाळी हा व्ह्यू काहीतरी वेगळाच दिसेल तुम्हाला. हवा खूप जोराची चालू आहे. टेंट, एक टेंट, तीन जण अडकून झोपल्या. त्यांची अवस्था पण खराब आहे थोडी, तुम्ही अडकून झोपता. मी 3 जण आणि बाहेर हा एसी आहे, हा गेट आमचा एसी आहे. हा उघडला की वाट. मी हा फोन लावतोय. अभी जरा पायावर घे. मला आता उद्याच जे आहे ते दाखवू आम्ही. सकाळचे वाजले 6:30. थंडी अजून कमी नाही झाली, चंद्र अजून गेलेला नाहीये, सूर्याची वाट पाहताय ती सगळी पब्लिक. लोक खूप आले तिथे. मंगळवार असून पण खूप गर्दी आहे. अंधार आहे खूप. मे बी 7 पर्यंत सूर्योदय होईल. मित्रांनो होऊ शकता सनराइज व्हायला सुरुवात झालेली आहे. तसं पब्लिक पण आलेली आहे खूप.
ट्यूजडे असून पण खूप पब्लिक आहे इकडे. हा जो ब्युटिफुल व्ह्यू आहे खूप सुंदर दिसतोय बघा. आज हळूहळू अशा प्रकारे सूर्य येत आहे. पब्लिक क्रेझी झाली बघू शकता तुम्ही आजूबाजूला. इकडं बघा तुम्ही सूर्याला बघा. राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. फायनली सूर्य बाहेर आलेला आहे. खूप सुंदर तो दिसत आहे. तुम्हाला थोडा क्लोजअप मारून दाखवतो. खूपच सुंदर. फोन्स वर आले चालू झालेले आहेत. तर मित्रांनो आमचा या ठिकाणी कळसुबाईचा ट्रेक ऑलमोस्ट संपलाय. आम्ही उतरतोय. आम्ही रात्री 11:30 ना 11:30 पोहोचलो. टेंट लावला, जेवलो. रात्रीची बेकार थंडी पण आमच्या टेंटने आम्हाला वाचवलं त्या थंडीत. त्यानंतर खूप लोक आले. वीकेंड असून पण एवढी नाही, पण जेवढी सॅटर्डे संडेला असतात जेवढी आपण रील्समध्ये बघतो तेवढी नव्हती. 100 पर्यंत असतील. 100. आणि आता आम्ही उतरतोय. खरं तर व्ह्यू पावसाळ्यात बघायला मजा येते आणि हिवाळ्यात पण कसं बरं असतं. उन्हाळ्यात तर येऊच नाही. रेलिंग वगैरे लावली. एक न्यूज आहे. आम्हाला काही मित्र भेटलेत. त्यांच्यातून एकाने आमचा बिस्किट घेऊन पळतोय. तो बघा दिसतोय का तुम्हाला? क्लोज करतो जरा. आमचा बिस्किट घेऊन पळालाय. खूप चपळ असतात ते. तो एकटाच खाते, दुसऱ्यांना देत नाही. काही माकडांपासून सावध राहायचा ते करत नाही काय पण डेंजर असतात ते. मोबाईल वगैरे घेऊन जातात. मित्रांनो फायनली मी पायथ्याशी आलोय कळसुबाईच्या. म्हणजे जे छोटं मंदिर आहे तिथेच. तिथे ट्रेक एंड होतो. पुढे पण छोटा आहे ट्रेक, पण तो फक्त गावापासून ते छोट्या मंदिरापर्यंतच आहे. एवढं आमचं काय नाही. हा तो गेट ज्याने आम्ही रात्री एंट्री केलेली विधी ब्लॉगमध्ये बघितले. असं धन्यवाद म्हणत आहे. खूप छान गड होता हा. बारी गाव बघू शकता तुम्ही. सुंदर आहे. सुंदर अशी शेती. आम्ही त्या स्पॉटला कळसुबाईचा स्पॉट आहे. बहुतेक त्याच्या थोडा मागे चढल्यानंतर ती रेलिंग वगैरे क्रॉस करून त्या साईडला हे बाकीचे डोंगर आहेत त्या समोरचे. आणि इकडं हे पूर्ण बारे गाव आहे सगळं. आणि आम्ही बहुतेक स्टार्टिंग तिथून स्टार्ट केलेली. तिथून अशी इथं आलो. ह्या साईडतून मग वरतून असं वरती गेलो. कंप्लीट ट्रेक केला कळसुबाईचा रात्री 2 तासात 3 तासात कंप्लीट ट्रेक केला. रात्री 11:30 पोहोचलो. टेंट लावला, आराम केला आणि मॉर्निंगला परफेक्ट 7-8ला सूर्याची थोडीशी किरणं दिसली. त्यानंतर हळूहळू जेव्हा सूर्य बाहेर आला तो खूप सुंदर दिसला.
बारेगाव मेन एरियाला जॉईंट एरिया आहे हा. तो मागच्या वेळेस दाखवला तो पूर्ण डोंगराला जॉईन होता, हा रोडाला जॉईन आहे. बऱ्यापैकी सोय आहे इकडे ट्रेकर लोकांसाठी. टेंट आणि खाण्यापिण्याची सोय पण अवेलेबल आहे वरपर्यंत. फक्त वर थोडं कॉस्टली आहे, म्हणजे 50 रुपये मॅगी, 100 रुपये पाण्याची बॉटल, एकदम टोकावर फक्त. बाकी खाली असं नॉर्मल. ते गावची शाळा आहे, तिथून तुम्हाला आत जायचं आहे, असं काही नाही. हा मेन रोड आहे, तिथून तुम्हाला एक साईडला शाळा लागेल, सरळ जायचं आहे. शेती आजूबाजूला बघा शिखर लिहिलं.